चव्हाण नगर परिसरामध्ये असलेल्या एका स्पामध्ये पुणे पोलिसांनी रेड मारली होती। या रेडच्या दरम्यान एक अतिशय विचित्र असा अपघात, घातपात किंवा काय याला म्हणायचं हे अजूनपर्यंत खरं तर कळलेलं नाहीये। या ठिकाणी घडलं असं की ज्यावेळेस पोलिसांनी रेड मारली त्यानंतर दुसऱ्या मजल्याची जी खिडकी होती, या खिडकीतून स्पामध्ये काम करणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांनी खाली उडी मारली, ज्यामध्ये एक महिला होती आणि एक मॅनेजर असलेला पुरुष होता। यामधल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, म्हणजे अगदी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झालेला होता। तर दुसरीकडे जो पुरुष आहे त्याला मात्र मोठ्या प्रमाणात फ्रॅक्चर वगैरे झालेलं पाहायला मिळतंय। मात्र या सगळ्या प्रकरणाचा आता कुठेतरी जास्त हे सगळं प्रकरण जे आहे ते वेगळ्या डायरेक्शनला जाताना आपल्याला पाहायला मिळतं। कारण मुळातच या ठिकाणी जर आपण बघितलं, ही महिला जेव्हा खाली उडी मारली त्यानंतर 20 ते 25 मिनिटं ती त्याच ठिकाणी पडून होती असं काहींचं म्हणणं आहे। जे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत किंवा तिथे जे कोणी प्रत्यक्षदर्शी होते त्यांचं असं म्हणणं आहे की 20-25 मिनिटं पोलिसांनी तिला लवकरात लवकर रुग्णालयात नेलं नाही आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं म्हटलं जातंय। आत्ता माझ्याबरोबर या महिलेचं कुटुंब संपूर्ण आहे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। खरं तर आत्ता मी ससून रुग्णालयामध्ये उभी आहे। ससूनच्या शवागारामध्ये या महिलेचा मृतदेह आहे। खरं तर परवापासून हा मृतदेह इथं आहे, मात्र आम्ही हा मृतदेह स्वीकारणार नाही। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आधी मान्य करा, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करताना सगळे पाहायला मिळतात। आपण त्यांच्या पतींशी बोलणार आहोत। आपका नाम क्या है और आपके कितने अभी बच्चे हैं, कहाँ पे रहते हैं आप? देवरोड विकास नगर में रहता। ये हमारा वाइफ इधर से खुद का जान दे दिया। ये लोग का गलती है ये सब। कितने बच्चे हैं अभी 3 आपके? बच्चे हैं अभी हमारे। अच्छा। और आपकी वाइफ यहाँ पे काम करती है, ये आपको पहले से मालूम पहले था? से हमको पता नहीं था, ये बोलता था सिर्फ पार्लर में काम करता हूँ। हम्म। तो ये जब हुआ तब आपको कब बताया गया पुलिस? 4 बजे घटना हुआ, हमको 6:30 बजे बताया गया। तो अभी मतलब आपकी वाइफ इसमें जा चुकी है, आपके 3 छोटे छोटे बच्चे हैं, आपकी मांग क्या है इस? मांग हमारा बच्चे के आगे के भविष्य के लिए जो मुआवजा होता है ये हमको देना चाहिए। हमारा सोचता यही था, वकील साहब है। पुलिस क्या बोल रही है आपको? पुलिस ने आपको कुछ बोला इस सब के बारे में? पुलिस ने अभी हमको कुछ नहीं बोला, बोला आरोपी पकड़ाने के बाद तुमको दिया जाएगा मुआवजा। काय सांगाल ताई तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहे ते आरोपी मुळात आरोपी कोणाला करायचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण अजून आरोपी कोण आहेत हेच कळलेलं नाहीये, कुणाला आरोपी करायचं तिथून सुरुवात झालेली आहे। तुमचे काय नेमके आरोप आहेत या सगळ्यात? आमचे ह्याच्यामध्ये असा आरोप आहे, आम्ही पोलिसांना आरोपी करू ह्याच्यामध्ये। त्यांच्याकडे स्पेशल टीम असताना सुद्धा जर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ त्या ठिकाणी रेड मारायला जातं, अतिशय चुकीचा निर्णय आम्हाला त्यांचा वाटतोय। आणि बरं त्या स्पामध्ये तुम्ही रेड मारली तरी तिथल्या काही महिलांचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी धक्का दिला। आम्ही तर प्रत्यक्ष पाहिलं नाही, परंतु त्या बोलतात म्हणून आम्ही पण त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाईची मागणी केलेली आहे। कालच आम्ही CP साहेबांना पत्र देखील दिलेलं आहे की ह्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, कारण की त्या कुटुंबामध्ये त्या महिलेच्या नंतर तिला 3 मुलं आहेत, तिच्या नवऱ्याला काम होत नाही, तिच्यावरच तिच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा। त्यामुळं आम्हाला ह्या आपल्या लाईव्हच्या माध्यमातून इतकं सांगायचं आहे की जे मुख्यमंत्री साहेब आहेत आमचे देवेंद्र फडणवीस, त्यांना देखील आमचं इतकीच मागणी आहे की आपण ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात किंवा नकळत कोणाचा मृत्यू होतो तर तुम्ही त्यांना एक रक्कम ठरवता। जसं समजा एखाद्याला एका कुटुंबाला 5 लाख रुपये एक व्यक्ती मेला तर तसं आमचं म्हणणं आहे की ह्या कुटुंबाकडे पण आपण लक्ष द्यावं, कारण की हे गरीब कुटुंब आहे, बल्लाट पैसेवालं नाही। जर पैसेवालं असतं तर यांची बॉडी कधीच हलवली असती। जोपर्यंत ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते शेव हातात घेणार नाही। पण या सगळ्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न पुन्हा तोच निर्माण होतोय की ज्या वेळेस या महिलेनं खाली उडी मारली, अर्थात उडी मारण्याच्या आधी काय झालं हे आपल्याला ठाऊक नाहीये की आतमध्ये नेमकं काय घडलं, पण उडी मारल्याच्या नंतर तातडीनं जर तिला रुग्णालयात नेलं गेलं असतं तर तिचा जीव वाचला असता असं वाटतं? बरोबर आहे ताई, कारण की तुम्ही बघताल एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्या महिलेला आहे ना एक कॉन्स्टेबल उचलते, त्यावेळेस तिथं ती जिवंत होती। जर त्यांनी वेळेत वेळी तिला हॉस्पिटलला आणलं असतं तर आज कदाचित ती महिला जिवंत राहिली असती आणि आपल्या कुटुंबामध्ये असली असती, ही वेळ आली नसती। पोलिसांचा हलगर्जीपणा आहे, आम्ही हे 100% सांगू शकतो। पोलिसांशी तुमचं काय बोलणं झालेलं आहे? पोलीस या सगळ्यामध्ये सहकार्य करतायत का? कारण मुळात आता ही केस CID कडे ट्रान्सफर झालेली आहे, पण पोलिसांशी कंटिन्यू बोलणं काहीतरी चालू आहे। पोलीस काय म्हणतात या सगळ्यावर? अजूनपर्यंत माझं कुठल्याही पोलिसांशी चर्चा झालेली नाही आहे। मी माझ्या संघटनेच्या माध्यमातून, अन्याय तिथे प्रतिकार संघटना आहे माझ्या संघटनेच्या माध्यमातून पण मी पत्रव्यवहार आज केलेला आहे का जर ह्या लोकांनी न्याय दिला नाही तर आम्ही जे पोलीस आहेत, जे PI होते, जितके पोलीस फौज फाटा गेला होता त्यांच्या विरोधात आम्ही कोर्टाची देखील धाव घेणार आहोत। पण आता जेव्हा CID कडे तपास गेलेला आहे, CID कडून या सगळ्यावरती निपक्षपाती चौकशी केली जाईल असं वाटतं का? मला कल्पना आहे,
होईल असं मला वाटतंय. आणि CID कडे गेली म्हणल्यानंतर मग आम्ही कुठंतरी संतोष असणार या गोष्टीमध्ये. मग आता ही बॉडी तुम्ही ताब्यात घेणार नाही म्हणताय, बॉडी ताब्यात घेण्यासाठीची मागणी काय असणार आहे की असं झालं तर आम्ही बॉडी ताब्यात घेऊ? आम्ही बॉडी त्याच वेळी हातात घेऊ ज्यावेळेस ह्यांना काहीतरी नाही का निर्णय सांगतील की बाबा तुझ्या कुटुंबाला आम्ही फुल नाही फुलाची पाकळी देतो, जेणेकरून त्याचं कुटुंब मुलांचं एज्युकेशन आलं. मुलं इंग्लिश शाळेमध्ये आहेत त्याच्या, आणि इंग्लिश शाळेचा खर्च आपल्याला माहिती आहे. आज त्याचा एक मुलगा 10वीला आहे, काय 7वी 8वीला असे आहेत त्याचे मुलं, लहानच आहेत, मोठे नाहीत. पुढचं एज्युकेशनचं काय, त्याचा जर मोबदला हे त्या कुटुंबाला मिळाला ना, आम्ही आमचं जितकं पण आम्ही काय मागण्या केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाला, CP साहेबांना, त्या मागण्या आम्ही माघारी घेऊ आणि ह्या कुटुंबाला न्याय मिळायला आमची काय हरकत नाही. अ, जब आपकी वाइफ ने वहाँ से नीचे कूदी थी वो, तब उसमें देखा जा रहा है कि 15-20 मिनट तक उनको पुलिस ने देखा भी नहीं था। अगर उनको जल्दी देखा होता तो आज वो जिंदा रहती, ऐसे लगता है क्या? आज जैसे 15 जब ये उरी मारा तो 15-20 मिनट तक जिंदा था ये। इसके बाद पुलिस ने इतना ध्यान नहीं दिया, लाके इधर भर्ती कर दिया, तो पुलिस ने इस सब में ध्यान नहीं दिया, ऐसा आपका आरोप है? ऐसा और हुआ। तो अभी पुलिस से आपकी कुछ बातचीत हुई है? पुलिस क्या बोल रही है आपसे? अभी हमारा इतना बातचीत नहीं है, ये बोलता बॉडी लेके जाओ, अभी हमने लिया नहीं, हाथ ताबे में लिया नहीं। तो आपकी एक कौन सी डिमांड है, जो डिमांड पूरी होगी तो आप बॉडी ये लेंगे? हमारा बच्चे का क्या है, पढ़ाई लिखाई आगे के प्रश्न मिलना चाहिए हमारे बच्चे को, इंसाफ। आपके घर में बाकी कोई कमाने कोई वाला नहीं, ये खुद कमाता था, हम बीमार रहता हूँ। नहीं। नक्कीच आपण बघतोय या प्रकरणामध्ये आता हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते कुठेतरी या महिलेच्याच कामावरती चालत होतं. तिच्यामुळे सगळ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता, कारण तिचे जे पती आहेत ते आजारी असतात, ते काम करू शकत नाहीत. 3 मुलं आहेत घरामध्ये आणि ही महिला या ठिकाणी काम करते हे खरं तर कुटुंबाला माहीत सुद्धा नव्हतं. मात्र आपला संसार चालवण्यासाठी ही महिला या ठिकाणी काम करायची. नेमकं आतमध्ये असं काय घडलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. या सगळ्यावरती पुणे पोलीस खरं तर या सगळ्यावरती बोलणं अपेक्षित होतं. पोलिसांनी अजूनपर्यंत अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाहीये. मात्र CID कडे हा सगळा तपास वर्ग झालाय, त्यामुळे या सगळ्यामध्ये आता निपक्षपाती चौकशी केली जाईल अशी आता तरी अपेक्षा आहे. आणि या सगळ्या CID कडे चौकशी केल्यामुळे कुठेतरी कुटुंबीय सुद्धा समाधानी असलेले पाहायला मिळतात. मात्र पुन्हा एकदा या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा हाच प्रश्न आहे की जेव्हा या महिलेने खाली उडी मारली होती त्याच वेळी पोलिसांनी तिला रुग्णालयामध्ये का दाखल केले नाही? एखादी कॅज्युअलिटी आपल्या समोर घडतीये, मात्र पुणे पोलीस त्या ठिकाणी सगळ्यात मोठंच्या मोठं पथक उपस्थित असून सुद्धा ते लवकर खाली येत नाहीत, तिला पाहत नाहीत, लवकर गाड्या काढत नाहीत. हे सगळं कशासाठी? जर या महिलेला वेळेत उपचार मिळाले असते तर ही महिला आज वाचली असती. कारण दुसरा जो पुरुष आहे त्याला आपण म्हणू शकतो की आत्ता तरी त्यांचा प्रकृती ही स्टेबल आहे, कारण त्यांना फ्रॅक्चर्स झालेले आहेत, पण फार मोठी जीवितहानी अशी काही झालेली नाहीये. पण या महिलेला जर वेळेत उपचार मिळाले असते, कारण ती डोक्यावर पडलेली होती, वन साइड पूर्ण डोकं जे आहे ते रक्तबंबाळ झालेलं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय. हा जो पुरुष आहे तो मात्र पायांवरती कमरेवरती पडल्यामुळे कुठेतरी फ्रॅक्चर झाली हाडं, मात्र फार जास्त इंजुरी झालेली नव्हती. या महिलेला पोलिसांनी तातडीनं रुग्णालयात दाखल का केलं नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळेच या प्रकरणाची निपक्षपाती चौकशी व्हावी अशी मागणी आता केली जाते. अर्थात या सगळ्यामधून नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.